उगाच आपलं उठावं सुटावं आणि कुणी पण योगा करावा का हे मी म्हणत नाही किंवा माझा काही नियम सांगतोय अशातला भाग नाही. मित्रांनो, हा आहे मोहन हवालदार साठवणींचा पिटारा. आपण ऐकत आहात योग हवा निर्भेळ या मालिकेअंतर्गत योगाभ्यासीच्या आहाराचा विषय. पण एक नक्की ना, हल्ली काय आहे की कुणीही योगा करतं. हा व्यायाम, ती कवायत, संध्याकाळचं फिरणं, तशी योगासनं. करावा करावा, सर्वांनी योग करावा, पण समजून आणि उमजून करावा, गुरूकडून शिकून करावा. योगासनं, प्राणायाम यांच्याबरोबर सुरुवातीची संयमाची नियमावली फार नाही थोडी तरी समजून घ्यावी. मुळात असं आहे ना, योग कोणाला शक्य आहे किंवा योग कोणाला शक्य होईल. योग शक्य होण्यासाठी व्यक्तीमध्ये कोणती पात्रता, कोणता संयम आणि कोणता विवेक असला पाहिजे. होय मित्रांनो, याची चर्चा आपल्या परंपरेनं केलेली आहे. आहार, विहार आणि संयमाची अपेक्षा योग साधनेकडे वळणाऱ्या व्यक्तीकडून केलेली आहे. आणि गेल्या 2 भागापासून योग हवा निर्भेळ या मालिकेअंतर्गत मी योगाभ्यासीच्या आहाराचा विषय करतोय. मोहन हवालदार आठवणींच्या पिटाऱ्यात हा विषय येण्याचं कारण, मी लोणावळ्याच्या कैवल्यधाममध्ये योग शिकलो, सवरलो. तिथल्या तज्ज्ञांच्या मी मुलाखती घेतल्या. काही मान्यवर आणि मेनलाईन नियतकालिकांनी त्या प्रसिद्ध केल्या. लोणावळ्याच्या तज्ज्ञांना मी कोल्हापुरात पाचारण करून त्यांचं मार्गदर्शन नागरिकांना उपलब्ध करून दिलं. ही एवढी सगळी पार्श्वभूमी याच्या पाठीमागं आहे. तर वळूया परंपरेनं दिलेल्या आहार आणि विहार याच्या सल्ल्याकडं. सर्वश्रेष्ठ अशा भगवद्गीतेत सुद्धा हे मार्गदर्शन आलेलं आहे. नात्यश्नतस्तु योगोस्ती न चौकांत मनश्नता न चाती स्वप्नशीलस्य जाग्रतो नैवचार्जुन. हे अर्जुना, म्हणजे शेवटी आले ना नैवच अर्जुन. हे अर्जुना, जो अधिक अन्न ग्रहण करतो किंवा जो एखादा काहीच खात नाही, जो खूप झोपतो किंवा जो सतत जागा राहतो, यातल्या कोणालाच योग साध्य होणार नाही. इंग्रजीमध्ये व्हेरिली योगा इज नॉट पॉसिबल फॉर हिम हू ईट्स टू मच, नॉर फॉर हिम हू डझंट ईट ॲट ऑल, नॉर फॉर हिम हू स्लीप्स टू मच, अँड नॉर फॉर हिम हू इज अवेक, ओ अर्जुना. म्हणजेच मित्रांनो, योग ही प्राचीन परंपरा आहे आणि आपल्या परंपरेनं योग साधकाच्या किंवा योग साधनेकडं वळणाऱ्या साधकाच्या आहार, विहार आणि विचाराचा मुद्दा तेव्हापासून लक्षात घेतलेला आहे. म्हणजेच ही या वाटचालीची किंवा ही या मार्गाची गरज आहे. मित्रांनो, मी भगवद्गीतेची गोष्ट केली. या अमूल्य ग्रंथामध्ये युक्ताहार निर्दिष्ट केलेला आहे. ऐकायचं आहे? युक्ताहार विहारस्य युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. जो गरजे इतका आहार घेतो, जो पुरेशा हालचाली करतो, जो झेपेल तेवढे परिश्रम करतो, आपल्या आवाक्यातील क्रियाकर्म करतो. आता याच्यामध्ये कौशल्य आणि ताकदीचा यथायोग्य म्हणजे ऑप्टिमम वापर हा भाग आलाच ना. तर जो गरजे इतका आहार घेतो, पुरेशा हालचाली करतो, झेपेल तेवढे परिश्रम करतो, आपल्या ताकदीनुसार क्रियाकर्म करतो, जो योग्य निद्रा घेतो आणि एरवी सजग राहतो, त्याच्या दुःखाचा परिहार योगानं होतो. योगानं दुःख, पीडा, आता दुःख आणि पीडा शारीरिक आणि मानसिक या दोन्ही स्तरावरच्या त्या योगामुळे दूर होतात. अर्थात त्या व्यक्तीनं आहार विहाराचं तारतम्य राखलं पाहिजे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. योगा बिकम्स द डिस्ट्रॉयर ऑफ पेन फॉर हिम. बघा, योगा बिकम्स द डिस्ट्रॉयर ऑफ पेन फॉर हिम who is moderate in eating and recreation, who is moderate in exertion and action,
हू इज मॉडरेट इन स्लीप अँड वेकफुलनेस. चरणदासांनी सुद्धा हेच सांगितलंय ना प्राकृतमध्ये. योग सुरू करण्याच्या अगोदरचं गुरुवचन त्यांनी लिहिलंय, पहिले संयम सीखिये, क्षुधा मिटे नहीं आलस आवे, सूक्ष्म बोले वाद न कीजिए, आणि झालंच तर बहुत नींदभर सोवे नाही. तर तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, चरणदासांच्या या दोह्यांना भगवद्गीतेचाच तर आधार आहे. गीता तुम्हाला माहितीच आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली, जात्यस्नतस्तु योगोस्ती न चैकांत मनस्नता न चाती स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. महाभारत हे पुराण आहे. इतिहासाशी निगडीत रचना म्हणा, तत्त्वज्ञानाशी निगडीत रचना म्हणा. या साहित्यानं भारतीय समाजाला पिढ्यानपिढ्यांना नेहमीच नीतिमत्तेचा आणि आरोग्य संपन्न जगण्याचाच सल्ला दिलेला आहे. लोणावळ्याच्या कैवल्यधाममध्ये मला माहिती मिळाली, तशीच दृष्टी मिळाली. सतत इकडचं तिकडचं असं मी बघत गेलो. मिळालेल्या माहितीची परस्परांशी तुलना करत गेलो, उजळणी करत गेलो. असा शोध आणि वेध म्हणजे तुम्हीही घेऊ शकता. हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. आपण ऐकत आहात योग हवा निर्भेळ, मोर प्रेसाइजली नाव योगा अँड आहार. योग आणि आहार. योग साधकाच्या आहाराच्या बाबतीत हटप्रदीपिकेमध्ये थोडी अधिक माहिती आपल्याला मिळते. जसं की पुष्टम सुमधुरम स्निग्धम गव्यम धातू प्रपोषणम मनोभील शीतम योग्यम योगी भोजनम आचरेत. इंग्रजीमध्ये बिटर, सोर, साल्टी, कडू, आंबट आणि खारट अन्न योग साधकाच्या आहारात नसावं. आपण असं म्हणूया की कमी असावं. आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश हा आहारात जरूर असावा. हटप्रदीपिका 1:63. योगाभ्यासीचा आहार योग साधनेला पूरक असावा. पूरक म्हणजे कसा? न्यूट्रिशियस, स्वीट अँड अंक्च्युअस अँड प्रॉडक्ट्स ऑफ काऊज मिल्क दॅट इज नरिशिंग. लक्षात आलं? न्यूट्रिशियस, स्वीट अँड अंक्च्युअस अँड प्रॉडक्ट्स ऑफ काऊज मिल्क दॅट इज नरिशिंग. पौष्टिक, मधुर, स्निग्ध आणि गाईच्या दुधाचे जे पोषक अन्नपदार्थ आहेत ते योगसाधकाने खावेत. अशा पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये अधिक करावा. गोदू मशालीय वशिष्ठक शोभनान्नम क्षीराजखंड नवनीत सीतामधुनी शुष्टी पटोल कपला दीप शशांकम मुगदादी दिव्यम मुदकच्च यमींद्र पश्यम. हटप्रदीपिका 1:62. हटप्रदीपिकेतलंच हे दुसरं महत्त्वाचं मार्गदर्शन, तेही मी वाचलंय डॉक्टर विनय मोहन शर्मा यांच्या एका लेखामध्ये. हा लेख फार पूर्वी कैवल्यधामच्या एका स्मरणिकेत प्रसिद्ध झालेला आहे. आणि हे सगळं आपल्यासाठी हटप्रदीपिकेतलं मूळ मार्गदर्शन किंवा त्याच्यावरची भाष्य जी आहेत ती आजच्या काळातील सामान्य जनांसाठी सुद्धा तत्वतः उपयुक्त आहेत. आपल्याला काळानुसार आणि आत्ताच्या परिस्थितीनुसार त्यात थोडा बदल जरूर करावा लागेल, करता येईल. बेसिकली या सगळ्या गोष्टी तत्वतः मार्गदर्शकच आहेत. आणि आत्ता जे मी सांगितलं गोदू मशालीय वशिष्ठक शोभनान्नम, याच्यामध्ये सात्विक आहाराची चर्चा आहे. याच्यामध्ये गहू, तांदूळ, बार्ली या अन्नधान्याचा समावेश आहे. दूध, तूप, लोणी, ऊस, मध, काही फळं, पालेभाज्या अशा होलसम फूडचं त्यात मार्गदर्शन आहे. होलसम फूड म्हणजेच सात्विक आहार. याच्यामध्ये रेन वॉटर म्हणजे पावसाच्या पाण्याचा आणि तोही कुठल्या घटिकेचा याचा उल्लेख आहे. ही केवळ अशक्य गोष्ट आहे. काही असो, एक साधारण सूत्र याच्यातून आज आपल्याला आचरणात आणता येते. योग साधक शूड ईट फूड दॅट इज न्यूट्रिशियस, स्वीट, अंक्च्युअस अँड प्रॉडक्ट ऑफ मिल्क दॅट इज नरिशिंग. तर मित्रांनो, हा होता ढांडोळा परंपरेनं योगाभ्यासीच्यासाठी सुचवलेल्या आहाराबाबतचा. हठयोगाचा आहार सल्ला आपल्याला तपशिलानं समजून घेतला पाहिजे. त्याचबरोबर आयुर्वेदाचा आहार सल्लाही समजून घेतला पाहिजे. तो आपण समजून घेऊया डॉक्टर पल्लवी दिंडोरे यांच्याकडून. खरं म्हणजे वैद्य पल्लवी दिंडोरे यांच्याकडून. या आयुर्वेदाचार्य आहेत. मी डॉक्टर पल्लवी दिंडोरे, MD आयुर्वेद. योगाबद्दल बोलायचं झालं तर योग हा चित्तवृत्ती निरोध अशी त्याची व्याख्या आहे. मनामधील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर
ह्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींना अवरोध घालणं, त्या थांबवणं हे योगाचं मुख्य उद्दिष्ट आहे. योगसाधना करत असताना जो आहार घ्यायचा आहे तोही तसाच अनुकूल असावा की जेणेकरून चित्तवृत्ती निरोध साधण्यास मदत होईल. हठप्रदीपिकेमध्ये यासाठी द्रव्यांची सूची दिलेली आहे. त्यात त्यांनी गहू, साठेसाळीचे तांदूळ, यव किंवा ज्याला मराठीत आपण जव म्हणतो, त्याच्यानंतर दूध, तूप, खडी साखर, लोणी, मध, सुंठ, पटोलफल, 5 प्रकारच्या पालेभाज्या, त्याच्यामध्ये जीवंती, वास्तू, मत्स्याक्षी, मेघनादा, पुनर्नवा यांचा उल्लेख केला आहे. तसेच हिरवे मूग, दिव्य जल यांचे सेवन करावे जे योगसाधना करतात त्यांनी, असे मार्गदर्शन आहे. त्यांच्यानुसार जे अन्न शरीराचे पोषण करणारे, गोड रसाचे, स्निग्ध ते हितकर आहे, त्याबरोबरच गाईचे दूध सेवन करण्यास त्यांनी सांगितले आहे. तसेच कडू, तिखट आणि आंबट हे रस वर्ज्य सांगितले, ते अपथ्यकर आहेत. वरील मार्गदर्शनाचे आयुर्वेदीय दृष्टीने निरूपण करण्याचा प्रयत्न मी इथे करत आहे. जे अन्न शरीरातील वात, पित्त, कफ या त्रिदोषांपैकी कोणताही दोष वाढवणार नाही, त्याचे म्हणजे त्या दोषांचे योग्य पोषण करून त्यांना समस्थितीत ठेवेल, तसेच जे पचायला हलके आहे अशा स्वरूपाचे अन्न योग साधना करणाऱ्यांनी सेवन करावे. ग्रंथनिर्मिती काळातील भाज्या किंवा त्यांनी उल्लेख केलेले दिव्य जल सध्या उपलब्ध होणे सहज शक्य होत नाही. दिव्य जल म्हणजे काय, तर शरद ऋतूमध्ये आकाशातून पडणारे पाणी हे जमिनीच्या संपर्कात येण्याच्या आधीच संचित करणे आणि ते पिणे. ते निर्मळ, निर्जंतुक, पचायला हलके असे असते, म्हणून त्याला आयुर्वेदात दिव्य जल म्हटलेले आहे. यासाठी काही सद्य परिस्थितीमधील पर्याय आपण बघायला पाहिजे. असं दिव्य जल संचित करून ठेवणं अवघड आहे. तसंच धान्यांच्या बाबतीतही थोडंसं मार्गदर्शन मी इथं करणार आहे. कोणतेही धान्य, डाळी या भाजून घेतल्या तर त्या पचायला लघु होतात, म्हणजेच पचायला हलक्या होतात. शुद्ध पाणी अग्नीवर ठेवून ते अर्ध आटेपर्यंत आटवून ते थंड करून वापरल्यास काही प्रमाणात दिव्य जलाचे गुण आपल्याला मिळू शकतात. दिव्य जलाला ते पर्याय ठरू शकते. तसंच कडू, आंबट आणि तिखट चवीचे पदार्थ आहारात असू नये हे मार्गदर्शन आहे. याचे कारण आयुर्वेदीय दृष्टिकोनातून कडू रस हा वातदोष वाढवतो, आंबट आणि तिखट रस पित्त वाढवतो, तिखट रस हे काही प्रमाणात क्रोधाचं कारण ठरतं. तसेच हे 3 रस मनामध्ये रज आणि तमोगुण वाढीस लावणारे आहेत, त्यामुळे त्यांचे सेवन वर्ज्य सांगितले आहे. आयुर्वेदानुसार सर्वात पथ्यकर डाळ कोणती, तर ती म्हणजे मूग डाळ किंवा हिरवे मूग. सर्वात पथ्यकर धान्य हे साठेसाळीचे तांदूळ सांगितले आहेत. जे तांदूळ 60 दिवसात पिकतात त्याला साठेसाळीचे तांदूळ म्हटले जाते. तर हे जे तांदूळ आहेत हे सध्या फारसे उपलब्ध नाही आहेत, तर त्याला पर्याय म्हणून आपण तांदूळ भाजून त्याचा वापर करू शकतो. सर्वात पथ्यकर तेल आयुर्वेदानुसार तिळतेल आहे. सर्वात पथ्यकर तूप गाईचे तूप. सर्वात पथ्यकर दूध गाईचे दूध आहे. इथं देशी गाय अपेक्षित आहे. सध्या दुधात जास्त फॅट मिळावे म्हणून निर्माण झालेल्या संकरित गायी इथे अपेक्षित नाहीत. देशी गायी या इथे अपेक्षित आहेत. थोडक्यात काय, तर योगसाधना करणाऱ्या व्यक्तीने सात्विक, पचायला हलकं, स्निग्ध म्हणजे तेल आणि तूप यांचा समावेश असलेलं आणि मधुर चवीचं अन्न सेवन करावं. नमस्कार.